अहिल्यानगरमध्ये घारगाव पोलिसांची मोठी कारवाई. बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा 10 लाखांचा डंपर जप्त. 2 आरोपींवर गुन्हा दाखल. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई केली आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतेवाडी गावाच्या शिवारातून खंदरमाळकडे जाणाऱ्या रोडवर एका पांढऱ्या रंगाच्या डंपरमधून बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 26 जून रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास सापळा रचून संशयित डंपरला थांबवलं. डंपरची तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना 4 ब्रास वाळू चोरून नेली जात असल्याचं उघड झालं. पोलिसांना घटनास्थळावरून 24,000 रुपयांची वाळू आणि 10 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा डंपर असा एकूण 10,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले. या प्रकरणी डंपर चालक सतीश राजाराम वाडगे आणि डंपर मालक ज्ञानेश्वर लेंडे यांच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घारगावचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.